आम्ही दुसरा रूम घेतला त्याच्यामध्ये व्हिडिओज काढतोय. दोन धावते एक्स्ट्रा लागली वगैरे तर आरती मध्ये लागला स्टीलचं खालून काय असे छोटे निरंजन तुला काय बोली मातीचे आहेत का तुझ्याकडे? मातीचे हा मग उलट मातीच्या इथंच पेटवायचं खरं बोलत. काय बोलते मला आता चाललंय आमचं. मैत्रिणीला विचारते डक्की कुठलं घ्यायचं तर ती फक्त मातीचे घ्यायचे म्हणजे मातीचे. आता कमेंट मध्ये सांगा मातीचे असतात का काय म्हणतात ह्याला काय म्हणतात. नारळ माझ्याकडे दे. हा 2 नंबरचा विडा माझ्याकडे दे. हा उभा राहा देवाना नमस्कार कर. तिथून तिथे घे आणि हात जोड देवा. आकाशात् पततं ध्वजं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. नमो ब्रह्मणे. आता तुझ्यापेक्षा मोठे सगळे कोण कोण आहेत त्यांना मला म्हणायचं काश्यप गोत्र उत्पन्न. तुझं नाव म्हणायचं वर्मण यजमान अहम अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम मनैच्छित कामना सिद्ध्यर्थम अद्य विशेषतः श्री लक्ष्मी सहित सत्यनारायण देवता अखंड कृपा प्रसाद प्राप्त्यर्थम खूप छान झाली आमची सत्यनारायणची पूजा. सरप्राईज जो आम्ही बोललो होतो ते तर तुम्ही बघितलंच आहे. माझा मुलगा हा बघा हा सरप्राईज होता.
झाला आमचा माझा लहानाचा मुलगा. आरतीचे व्हिडिओज नाही काढले आम्ही. हा आम्ही थोडं गडबडीत होतो म्हणून सगळे व्हिडिओज नाही आले. उठलोय आणि केलं आणि खूप काम केलेले. 4:30ला उठून हिने स्वयंपाक केला, प्रसाद बनवली, सगळं काही हिनेच केलेलं. ऐका सगळं मिस केलं. मावशी सांगा होतं. तिला आज लाडू आणायला बोलले तर ती उद्या लाडू म्हणजे ती एवढं काम करते तुम्ही समजू शकता. शकता ती एवढं काम करते ती तिच्या बाबा. सर्व झालं आहे. पूजा वगैरे खूप छान झाली आहे आणि आता येतात ते हळूहळू लोक पाया पडायला. काल आम्हाला ब्लॉग एंड करायला टाइमच भेटला नाही, तर आम्ही दुसऱ्या दिवशी आज ब्लॉग एंड करत आहोत. आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करा आमच्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू.